तुमचं आपल्या ए टू झेड क्रॉप या यूट्यूब चॅनलवरती. शेतकरी मित्रांनो, आज आपल्या बागेमध्ये आलो असताना बघा किती छानपैकी ह्या सदाबहार आंब्यामध्ये सेटिंग होऊन राहिली आहे. बघा सेटिंग होत आहे आंब्यांची. हे बघा, हे तुम्हाला दिसत असेल, छोटे छोटे आंबे फ्लावरिंग नंतर. आणि फ्लावरिंग किती होते बघा, सदाबहार आंब्याला फ्लावरिंग खूप होते, खूप म्हणजे एकदम हेवी सेटिंग होते याला. झाडाच्या हिशोबाने म्हटलं तर अगदी जास्त प्रमाणात सेटिंग होते. तुम्ही बघू शकताय आता ही सेटिंग चाललेली आहे बघा. आणि किती फुलोर आलेला आहे, किती मोहर आलेला आहे. आता बघा, या झाडाला अजून मोहर आलेला नाही आहे, पण या ज्या झाडांना मोहर आलेला आहे ते पूर्ण झाडाला बघा कशा प्रकारे मोहर आलेला आहे. आणि आता सेटिंग चाललेली आहे. इकडं पण दाखवतो तुम्हाला. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, वरती दिलेलं बेल आयकन दाबा, जेणेकरून तुम्हाला सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन लवकर मिळेल. आणि आपण आंब्याच्या व्हरायट्यामध्ये भरपूर व्हरायट्या, अशा विदेशी व्हरायट्या, बनाना मँगो किंवा थायलंडचा काटीमोन, ऑल टाईममध्ये 2-3 व्हरायटी आहेत आपल्याकडं. तर अशा बऱ्याचशा व्हरायट्यांची आंब्याची लागवड केलेली आहे. त्यातूनच हा आहे सदाबहारमध्ये थाई काटीमोन मँगो. हा एकदम बेस्ट आहे. मला तरी खूप आवडला आहे हा आंबा स्वतः. कारण ज्या शेतकऱ्यांनी एकदा ह्या आंब्याची चव घेतली, कारण सदाबहारमध्ये म्हटलं की सदाबहार याच्या अगोदर आपण जेवढे पण लागवड केली, जेवढे पण ज्या शेतकऱ्यांनी पण खाल्ले असेल सदाबहार आंबे, ते आंबट असेल. पण हा जो आंबा आहे हा एकदम गोड आहे, चवीत चांगला आहे. आणि याचा स्मेल जो आहे खूप अतिशय खूप सुंदर स्मेल आहे. पिकल्यानंतर खूप भारी फ्रेग्रन्स, खूप भारी जे तर याचा स्मेल येतो, वास येतो. आणि गोड पण तितकाच आहे. आणि कोळीचं प्रमाण एकदम कमी आहे, एकदम चपटी कोय आहे. तर त्या उद्देशाने आजचा हा व्हिडिओ बनवत आहे. ज्या शेतकऱ्यांना आंबा लागवड करायची आहे, आंब्याची बाग लावायची आहे, किंवा मग स्वतःला काही झाडं लावायची आहे यावर्षी 5-10 झाडं, तर त्यांच्यासाठी ही व्हरायटी मी रेकमेंडेशन करेल तुम्हा सर्वांना. एकदा तुम्ही फक्त लावून बघा आणि वर्षभर फळ खा. एनी सीझन, तुम्हाला कोणताही सीझन नसणार आहे. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आणि कोणाला रोप पाहिजे असेल तर व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि नंबर देणार आहे. तर इच्छुक शेतकऱ्यांनी रोप मागवण्यासाठी मला व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करावा. कृपया कॉल करू नये. व्हॉट्सअपला तुम्हाला